आमचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेज माजी खासदार सुधाकर श्रंगारे यांनी जी कल्पना आपल्या पुढे मांडली, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ती कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणण्याचा शब्द सुद्धा मी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंबेडकरी जनतेला या ठिकाणी देऊ इच्छितो। आणि म्हणून लातूरमध्ये काही करायचं असेल ती धमक फक्त काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि ते आम्ही करून दाखवणार, हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे। आज जे पक्ष या ठिकाणी उभे आहेत तुमची दिशाभूल करतायत, दाब दडप या ठिकाणी सुरू आहे। धमक्या दिल्या जात आहेत। मी त्यांनाही सांगू इच्छितो, आचारसंहिता आहे म्हणून आम्ही संयम राखलेला आहे। पंचवीस नोव्हेंबर रोजी आचारसंहिता शिथिल होईल, त्यामुळे मला त्यांना विनम्र विनंती करायची आहे की लातूरचं जे शांत वातावरण आहे ते शांतच राहू द्या। ही माझी त्यांना विनंती आहे। हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। खूप बोलता येण्यासारखं आहे। आपल्याला माजी आमदार आदरणीय उल्हासदादा पवारांना थोडक्यात ऐकायचं आहे आणि त्यानंतर आपले नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील। तेव्हा 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। आपलं मत वाया घालू नका। आपलं मत हे काँग्रेसच्या पारड्यातच टाका। इतर कुठल्याही पारड्यामध्ये कोणी मत तुमचं टाकण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असेल तर ते मत भारतीय जनता पक्षाला जाणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समोर अनुक्रमांक 1 अमित विलासराव देशमुख, त्याच्या समोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत, एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो। न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी की बात पर बटन दबाना हाथ पर।